अयोध्येमध्ये राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांवरती कर्मचाऱ्यांनीच डल्ला टाकल्याचं उजेडात आलं आणि यानंतर काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य करणं देखील सुरू ठेवलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील आधीपासूनच हा मुद्दा उचलून धरत असताना उद्धव ठाकरेंनी आता थेट आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अडचणी देखील वाढताना दिसतात। मुंबई आणि अयोध्येमध्ये आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी तपासानं गती घेतलेली असताना या प्रकरणी ठाकरे सेना ही आक्रमक झाली आहे। लोकसभा खासदारांसाठी ऑपरेशन टायगर सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याचा संबंध थेट देणगी प्रकरणाशी जोडला होता। आता तर अयोध्येपासून 1,500 किलोमीटर दूर मुंबईत याच मुद्द्यावर रामरक्षा आंदोलनाची हाक ठाकरेंनी दिली आहे। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणी एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत। आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू। या घोषणेनंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे। में जो हुआ है उसकी जांच वहाँ की गवर्नमेंट ठीक से कर रही है और जो भी दोषी पाया जाएगा उसको जरूर सजा देंगे। योगी जी ने पहले अनाउंस कर दिया है, लेकिन उद्धव जी के बारे में अगर बोलना है, अगर वो राम प्रतिष्ठा करेंगे तो मुझे ऐसा लगता है पहले राम का दर्शन लेना चाहिए उन्होंने। अभी तक प्रभु रामचंद्र का दर्शन उन्होंने लिया नहीं है और प्रभु रामचंद्र का दर्शन लेने के बाद फिर हनुमान जी के पास जाना चाहिए। गिरता हुआ जनाधार पाने के लिए उनकी ये कोशिश है, दूसरा कुछ नहीं है। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार, परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिल्या महाराष्ट्रातून मी सुरुवात करेन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। भाजप आणि एकसंध शिवसेनेच्या मैत्रीचा मुख्य धागा हिंदुत्व राहिलाय। मात्र 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपपासून घेतलेल्या फारकतीनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा नरेटिव्ह भाजपकडून सेट केला गेला। एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा प्रकर्षानं मांडला गेला। या सगळ्यांना उत्तर देताना माझं हिंदुत्व शेंडी जानवायचं नाही असा पलटवार उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला। मात्र आता राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी उद्धव ठाकरेंना दिली जाते असं बोललं जाते। त्याचवेळी तिकडे अयोध्येत राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अडचणी वाढल्यात। या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेली SIT त्यांचीही चौकशी करण्याची शक्यता असताना राय यांच्यासह न्यासाचे सदस्य अनिल मिश्रा आणि अधिकारी गोपाल राव यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी झाली आहे। त्यातच राम जन्मभूमी आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय असलेले भाजप नेते विनय कटियार यांनी चंपत राय यांच्या अटकेची शक्यता वर्तवली आहे। और मोदी जी के साथ वो संपर्क में है फोन पर। किस मामले में? इसी मामले में उसमें देखा चंपत राय भी है, गोपाल राव भी है, ये सब जितने हैं तो ये तो किसी कारण से थोड़ा बच गए, जेल नहीं जा पा रहे हैं। अब हो सकता आगे जाएं। अभी दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घटना उजेडात आल्यानंतर जवळजवळ 3 आठवड्यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है। जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो यह सुनिश्चित करना आवश्यक है।
अयोध्येचं राम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि अनेक दशकं भाजपच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. अशा वेळी देणगी चोरी प्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला नाही तरच नवल. अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींना लवकरात लवकर शासन होणं हीच भाजपची राजकीय गरज बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.